फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल श्वेता डायरी. तर सोलापूर एक्साइट आहे. आम्ही निघालो आहोत बाहेर आणि मॉर्निंग झालेली आहे, 6:15 झालेले आहेत आणि आज आहे 31 डिसेंबर 2023. तर आमचा फुल फॅमिलीचं असं एक गेट टुगेदर म्हणजे बाहेर चाललो आहे 31 सेलिब्रेट करायला. आता आम्ही निघालो आहोत, मलाड क्रॉस केलाय अँड सगळे फॅमिली भेटणार आहोत खारघरच्या इथेच. आणि आम्ही चाललो आहे कुठे ते तुम्हाला टायटलवरनं कळलंच असेल. एक पावना लेकच्या जवळ फार्म आहे, तिथे निघालो आहे. ते कसं आहे काय आहे ते तुम्हाला इन डिटेलमध्ये समजेल. वाजले आहेत 6:30. आता आपण जाऊ सारांशकडे. आम्ही लास्ट इयरला पण गेलो होतो, तोही व्लॉग केलेला आहे. जर कोणाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आहे लिंक त्याची, आणि ते वरती आय बटनमध्ये पण देते. अँड सकाळ सकाळ जायला मस्त वाटते, छान आहे. थंडी एवढी नाही आहे पण ठीक आहे, अजून मुंबईत काही थंडी चालू झाली नाही आहे. तर आम्ही विक्रोळीला जाणार आहे, सारांशला पिकअप वगैरे करू आणि मग खारघरला थांबणार आहे. मग तिथून मग सगळे आम्ही एकत्र जाऊ असं प्लॅन आत्ता तरी झालेला आहे. आणि जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. स्वरा समोरच्या गाडीमध्ये आहे स्वरा आणि सारंश. मी आम्हाला एकत्र भेटणार आहोत. टोटल आमच्या आय थिंक 5 कार आहेत, म्हणजे 5 फॅमिली आहेत. ओके, तर आपण बघूया पुढे कसं काय काय होत आहे. पावसाळ्यात इथे आलेलो, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, आय बटनमध्ये पण असेल. हे स्पॉट मी यावर्षी 2023 मध्ये केलेला होता. वॉटरफॉल होते पूर्ण इथे असे. मी तुम्हाला इथे शॉर्ट स्क्रीन दाखवते. पावसाळ्यात आल्यावर काय मस्त असतं ते. इथे गाडी पार्क करायला आहे आतमध्ये. जर तुम्ही पावसाळ्यात आला तर इथे पार्किंग मिळते. आणि ते सगळे भजी बिजीची अशी सगळी इथे दुकानं असतात. तेव्हा तिथे चालले ट्रेक करत वरती इथे पूर्ण मक्याची भजी आणि मस्त मस्त टेम्पटिंग सगळं इथे असतं. आणि इथूनच आम्ही मग मागे वळालेलो. आणि आता हा रोड जातोय तो भुशी डॅमकडे जातोय. ह्या वर्षी आम्ही बहुतेक भुशी डॅम करू. तेव्हा पूर्ण किचाड झालेलं. गाड्या 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 गाड्या. आता आम्ही ते थोडा ब्रेक घेतोय, थांबतोय. सगळीजण थांबली आहे तिथे. काय घेतलं मला ना.
पार्किंग मिळते. टायगर आता नाही करणार. तर आम्ही 1 नाईट स्टेसाठी इथे हा 3 BHK विला बुक केलेला. एक हॉल आहेत आणि 3 रूम आहेत, अटॅच बाथरूम आहे. अराउंड एक मी तुम्हाला एक पटकन अशी टूर देते. ही एक रूम आहे, इथे 2 बेड आहेत आणि इथे एक रूम आहे. तर मग फ्रेंड मी तुम्हाला आता इथे सूर्यास्त होईल तो दाखवेनच. आणि इथे आहे पूल साईड. स्वरा, सारांश सगळे म्हणजे कझिन्स इथे गेलेले आहेत पूलमध्ये. आम्ही पण जेवल्यानंतर मी काही शूट केलं नाही जास्ती, झोपलो होतो, थोडा आराम केला कारण ऑलमोस्ट सकाळी लवकर उठलो होतो त्यामुळे खूप थकायला आलेलं. थोडा आराम वगैरे केला. 2023चा आजचा शेवटचा दिवस आहे, 31 डिसेंबर आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते. आता सगळं इथे सनसेट होतच आहे, मला इथे दिसतो आहे. आणि आम्ही आता पूल साईडला जाऊ, तिथे काही मजा मस्ती करणार आहे, गेम्स खेळणार आहे, फुल धमाल असणार आहे. तर आपण ब्लॉगमध्ये बघू, सगळं ते एन्जॉय करू. आणि न्यू इयरच्या पण काही प्लॅन्स आहेत ते पण तुमच्याबरोबर नंतर शेअर करेन. कुठे जाणार आहे, काय जाणार आहे, माझी पेंडिंग ब्लॉग आहे ते आधी जानेवारीमध्ये फिनिश करेन आणि नंतर मग बाकीचे नवीन ब्लॉग येतीलच. ओके, सो स्टे ट्यून.
No. No. आमची 31 नाईटची तारी इथे स्टार लाईट लावत आहे, मला इथे दिसत असेल. आणि इथे आता मस्त आम्ही गेम्स खेळणार आहे. ऑलरेडी गेम्स खेळून झालेले आहेत, अजून काही खेळू, मजा करणार आहे. स्टेट तर सगळे 31 नाईटसाठी रेडी आहेत. हाँ चल रेडी मस्त 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 Happy birthday to you. Happy birthday to you. Sagar. Happy birthday to you, Sagar. Happy birthday to you. Happy birthday to Sagar. Birthday कौन से चला? त्यांच्या स्वराच्या बर्थडेला टेलिस्कोप गिफ्ट आला होता, बाबांनी दिला होता. तर त्याचं अनबॉक्सिंग करायचं होतं, तर म्हटलं इथे आपण करूयात. अनबॉक्सिंग पण करता येईल आणि आपल्याला म्हणून पण बघता येईल. सो इथे मी अनबॉक्सिंग करत आहोत. थँक्स स्वराच्या आकाश मामासाठी, कारण त्याने टेलिस्कोपचं अनबॉक्सिंग केलं आणि त्यांच्यासाठी बरीचशी माहिती आहे. तर त्याने ते आम्हाला कसं लावायचं, काय करायचं हे देखील सांगितलं आणि म्हणून पण आम्हाला दाखवला त्याने.
1 जानेवारी 2024. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. आम्ही काल खूप धमाल मजा मस्ती केली. अराउंड मी तरी 2:30-3च्या दरम्यान झोपली. जास्ती काही तेव्हा शूट केलं नाही. मस्त गाणी वगैरे गात होतो. टेलिस्कोप आणलेला ते मून बघितला. अशी धमाल झालेली. गेम्स खेळत मी सगळे ब्लॉगमध्ये बघितलाच असतात. आणि आता इथे जवळ नदी आहे. नाश्ता वगैरे करणार. नदीवर जाऊ किंवा पूलमध्ये जाऊ. इतकी प्रचंड थंडी आहे इथे ना. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बोल प्लीज लाईक शेअर लाईक शेअर अँड सबस्क्राईब. तर मग आता आम्ही इथून निघालो आहोत. आजची हे झाली आमचा स्टे. आता आम्ही चाललो पावना लेकला. इथून आय थिंक 20 मिनिट्सवर आहे. पण बघूयात. माझा एक व्हिडिओ ऑलरेडी झालेला आहे पावना लेकचा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही बघू शकता.